रामकृष्ण हरी सर्वांना. आज अध्याय क्रमांक चौथ्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्या पहिले आपले दोन श्लोक झाले आहेत. आता ती 4 श्लोक झाले आहेत. आता आपण पुढचे श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी कालच्या वाचनामध्ये आपण असं ऐकलं होतं की श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले की मी जे सत्य सूर्याला सांगितलं ते सत्य सूर्याने मनूला सांगितलं आणि ते मनूने ईश्वकाला सांगितलं. तर त्यावर अर्जुन म्हणाला की तू जर तो म्हणतो की तुझी मला पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला आता सांगितली ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही. तर पहा, तू त्याला उपदेश केलास हे कसे काय शक्य आहे? तो तर फार पूर्वीचा काळचा असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा. म्हणून देवा, हे तुझं बोलणं विसंगत आहे. तर त्याच्या पुढचं मला आता तू नीट उलगडून सांग. असं अर्जुनाने श्रीकृष्णाला विनवणी केली. तर आज दिनांक 24 एप्रिल होता. आजच्या माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र दितेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तपं. तव कृष्ण म्हणे पंडुसुता तू विवस्वतु जय होता तया मी नसो ऐसी चित्ता. भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे नेनसी. पैजन्मे आम्हा तुम्हासी बहुत गेले परितीना. परितीन स्मरसी आपली तू. मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त हे स्मरे धनुर्धरा. आजोपी सन्यव्यात्मा भूतानामीश्वरोपी सुन. प्रकृती स्वामीधिष्ठाय संभवात्म मायया. म्हणून आघवे मागील मज आठवे मी आजही परिसंभवे प्रकृती योगी. माझे अव्ययत्व तरी ननसे परिहोणे जाणे एक दिसे. हे प्रतिबिंब मायावशे माझा चिठाई. माझी स्वतंत्रा तरी न मोडे परिकर्माधीन ऐसा आवडे. हेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही की एकची दिसे दुसरे. हे दर्पणाचे आधारे एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. तैसा अमृतशी मी किरटी परिप्रकृतीचे अधिष्ठी. तैसा कारपणे नटे नटी कार्या लागे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा श्लोक इथे मी थांबले कारण की हा श्लोक आपण खूप साऱ्या डिजिटल माध्यमातून ऐकत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जे धर्मजात आघवे युगायुगा म्या रक्षावे. ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे म्हणून अजत्व परते ठेवी. मी अवक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते केवळ आपुल्याच्याने कैवारे
मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे आधरे गिळून निघाली. अधर्माची अवधी थोडी, दोषांची लिहिली फाळी. सज्जनांकरवी गुढी, सुखाची उणवी. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान घेऊशी. धर्मासी नीतीशी सेज भरी, मी अविवेकाची काजळी. फेडून विवेक देख उजळी, ते योगिया पहावे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे. भक्तानी गती दोंदे सात्विकाची, दैता पापाचा अचळ फिटे. पुण्याची पाठ फुटे, जय मूर्ती माझे प्रगटे पंडुकुमरा. ऐसे आकाशा लागी, अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी, तो विवेकिया. जन्म कर्मच मे दिव्यमेवं, यो वेत्ति तत्त्वतः. तत्तत्त्वादेहं पुनर्जन्म, नैति मामेति सोऽर्जुन. माझे अजत्व जन्मने, अक्रियताची कर्म करणे. हे अविवेकार जो जाणे, तो परममुक्त. तो चालिला संगे न सळे, देहाची देहा नाकळे. मग पंचतत्वी तव मिळे, माझ्याची रूपी. वितराग भय क्रोधा, मन्मया माकुपाश्रिताः. बहवो ज्ञानतपसा पूता, मदभाव मागताः. एरवी परस्पर न सोचिती, जे कामना शून्य होती. वाटा केवळी न वचती, क्रोधाची या. जे सदा मियाची आथिले, माझी आसे वाजे आले. का आत्मबोधे तोषले, वितराग जे तपोते जेची राशी. काय कायतन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थासी. तीर्थरूप ते मद्भवासह जे आले, मी पैची ते होऊन ठेले. जे मज तया उरले पदर नाही, सांगा पितळेची गंध काळिक. जे पिटली होय निषेक, ते सुवर्ण काही अनिक जोडू जाईजे. ऐसी यमनियमी कडसले, जे तपोज्ञानी चोखाळले. मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. आता आपण ह्या भगवद्गीतेतील श्लोकांचा आणि माझ्या माऊलीच्या प्राकृत भाषेतील ओव्यांचा मराठीत अर्थ ऐका. तर श्रीकृष्ण आता अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो. हे शत्रुतापना, तू मात्र ते जाणत नाहीस. त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो. अशी जर तुझी चित्ताला भ्रांती झाली आहे तरी अरे, तुला हे माहीत नाही की तुमचे व आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते सगळे अर्जुना मला आठवते. मी जन्मरहित असून अव्ययस्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा हा जन्मरहित आहे, तरीही आणि हा भूतांचा अधिपती अव्यय स्वरूप असून सुद्धा स्वकीय मायेला तो वश करतो आणि आपल्या मायेच्या योगाने परत जन्म घेतो. म्हणजे जे श्रीकृष्ण भगवान परमात्माचं आपल्यासमोर जी प्रतिमा येते, जे रूप आपल्याला दाखवलं, तो पण एक त्या भगवान परमात्माने आपल्या सर्वांसाठी घेतलेला एक जन्म आहे. पण आपल्यासारख्या मनुष्यांना आपल्या मागच्या जन्माची आठवण नाही राहत. आपणही खूप वेळा जन्म घेऊन परत आता जन्म घेतला आहे.
म्हणून मागचे सगळे मला आठवते असे श्रीकृष्ण म्हणतात. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे व संपवणे ही जी एक क्रिया आहे माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. बघा, माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत अज्ञान बुद्धी असली तरच दिसते, एरवी नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तुला दुसरे आहे काय, तिला दुसरे रूप आहे का? तसे अर्जुना, मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म बळावू लागतो तेव्हा मी स्वतःला जन्मास घालतो. कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात रक्षण करावे असा क्रम स्वभावतः अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणजे जेवढे काही आपले धर्म आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा जन्म घेत असतो. जेव्हा म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. सज्जनांच्या संरक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता व धर्माची संस्थापना करण्याकरिता मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो. त्यावेळी भक्तांच्या कैवाऱ्यासाठी देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो, अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो, दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी विवेक दीपाला आलेली अविचाराची काजळी जाळून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळीचाच दिवस उगवतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुनाला माझी मूर्ती प्रकट होते त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विवेकी होय. इथून पुढचं वाचण्याआधी मला आता इथे एक छोटंसं माझ्या आकलन दृष्टीने बोलायचं आहे. जसं की श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की जिथे जिथे अधर्माचा नाश होतो त्यावेळेस मला धर्माचे संरक्षण करण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या ह्या मला असं वाटतं आपण आता ज्या युगात आहे त्या युगातही श्रीकृष्ण परमात्म्याने पांडुरंगाचा अवतार घेऊन 28 युगे तो आपल्यासाठी तटस्थ उभा आहे. पांडुरंगाच्या स्वरूपात श्रीकृष्णाने परत ह्या आपल्या ह्या आता आपण ज्या जगात जगत आहोत त्या जगातील लोकांना धर्माच्या मार्गावर राहण्यासाठी, धर्माच्या मार्गावर येण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी हा पांडुरंग परमात्मा सर्वांना सद्बुद्धी देत असतो. हे जे आता श्रीकृष्णाने बोललं आहे म्हणजे सांगितलं आहे अर्जुनाला ते साक्षात
सत्य आहे ते, असं इथून समजतं की आताही तो आपल्यासाठी तटस्थ उभा आहे, आपलं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अर्जुनासाठी किंवा त्या मथुरेतील लोकांसाठी किंवा तिथल्या वृंदावनातल्या लोकांसाठी श्रीकृष्णाचंच रूप घेतलं. श्रीकृष्णाच्या रूपात तो अवतरला आणि आता ह्या युगात तो आपल्यासाठी पांडुरंग परमात्म्याच्या रूपात आपल्यासाठी उभा आहे. काही तुम्हाला कधी असं वाटलंच तर एकदा ही गोष्ट करून बघायची. असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता इथं सगळं आपल्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर गेल्यात, आपल्या विचारांच्या पलीकडे गेल्यात, की आता इथून पुढे आपल्याला काही सुचत नाही, त्यावेळेस एकदम स्वतःला डोळे मिटून घ्यायचे, शांत बसायचं आणि पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आणि त्याच्याकडे एकटक बघत राहायचं. तो जो स्वतःला शांत करण्याचा जो पर्याय आहे ना, तो एकदा करून बघा. नाही तुम्हाला एका क्षणासाठी जरी आत्मिक समाधान भेटलं ना, तरी मी काही करू शकत नाही, पण भेटतं, आत्मिक समाधान भेटतं स्वतःला. आहे हे चैतन्य स्वरूप आपल्या माऊलींच्या समाधीवर जरी ते ज्यावेळेस तुम्ही माऊलींच्या समाधीवर जवळ जाता, त्यांचं दर्शन घेता, तिथली जी ऊर्जा आहे, तिथली जी आपल्याला जाणवणाऱ्या लहरी आहेत, खरंच त्यांचं वर्णन करायला तर माझ्याकडे शब्द नाही. पण आपण विसरतो. कठीण प्रसंगी आपल्याला देवाची आठवण कधी होते? आपण जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेसच आपल्याला देवाची आठवण. ज्यावेळेस आपण एकदम आनंदात वगैरे असतो त्यावेळेस आपण नाही देवाला आठवण करीत, म्हणून त्यावेळेस कळत नाही. आणि मग ज्यावेळेस आपल्याला देवाची आठवण होते त्यावेळेस आपण ऑलरेडी खूप सगळ्या विचारांनी फ्रस्ट्रेट झालेलो असतो आणि मग देवाला दोष देत बसत असतो. पण त्याच्यात देवाचा काहीच दोष नसतो, सर्व दोष हा आपलाच असतो. सो मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कधी तुम्हाला काही असं वाटलं की आपण आता बस इथपर्यंत, आता आपल्याला काही कळत नाही काय करायचं ते, त्यावेळी शांत बसून श्री भगवान पांडुरंगाचं म्हणा किंवा माऊलींच्या समाधीचं डोळ्यासमोर आणा. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, प्रचंड ऊर्जा तुमच्या जवळ येईल. परत नवीन दृष्टिकोनातून त्या प्रसंगाकडे बघायला. सो आता मी पुढचं वाचते. हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थ जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजप्रत येतो. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो, अक्रिय असूनही कर्म करतो. हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तो श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होईल. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. आणि आपल्यासारख्या मनुष्यांना आसक्तीने आपण जर वागायचं सोडून दिलं तर आपल्याला असं वाटेल की आपल्याला वेड लागलाय का नाही. पण जर आपण स्वतःला सरेंडर केलं, कोणाला सरेंडर म्हणजे देवावर सोडून दिलं स्वतःला, तर तो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेलच. तो व्यवहारात वागला तरी आसक्त अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. आपल्या
म्हणजे हे आता मी मध्ये मध्ये जे सांगते ते मला आता मला बोलावं वाटते म्हणून मी ते बोलत आहे. तर म्हणजे हां, आपण ज्या आता जगामध्ये जगत आहोत, त्या जगामध्ये आसक्त बुद्धीने आपण जगत असतो. कारण की आपल्याला आपण ठरवतो की हां, मला माझ्या ह्या आता चाललेल्या आयुष्यामध्ये मला जे काही माझं कर्म आहे, जे काही माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत ते मला पूर्ण केल्याच पाहिजेत. जबाबदाऱ्या पूर्ण करून आपण किंवा जबाबदाऱ्या न म्हणता आपल्या वाट्याला आलेलं ते कर्म आहे, आपल्या मागच्या जन्मीचं जे राहिलेलं, मागच्या जन्मीचं काहीतरी राहिलं म्हणूनच आपल्याला हा जन्म मिळाला. ते मागच्या जन्मीचं आपल्याला आठवत नसल्यामुळे आपण परत शून्यापासून सर्व गोष्टींची सुरुवात करतो. पण ते सर्व घडवत असतो हे देव. आपल्याला मग जरी माहीत नसलं तरी त्याच्याजवळ सगळ्या गोष्टींचा काय म्हणू शकतो हिशोब असतो की त्याच्याकडे पण एक बॅलन्स शीट असते. त्याच्यामध्ये आपण मागच्या जन्मी किती पुण्य केले, किती पाप केलं, त्या पापानुसार आपल्याला आता ह्या जन्मामध्ये येणारी सुखदुःख त्या याच्यावर अवलंबून असतात. आणि ह्या जन्मात आपण किती पाप करू, किती पुण्य करू, ह्याच्यावरून आपण पुढचा म्हणजे असा तो एक क्रम असतो. असं तरी आतापर्यंत मी ऐकलंय. तर आपण आपल्या ह्या जीवनात आसक्ती म्हणजे विरक्त होऊन जगू शकत नाही. कारण की आपण जर ठरवलं एखाद्या गोष्टीपासून विरक्त, तर ते पण करू शकतो, पण ते सहजासहजी सोपं नाही. जोपर्यंत आसक्त आणि विरक्त म्हणजे काय की मी हे कर्म केले, मला याचं फळ भेटलंच पाहिजे आणि त्या कर्माच्या फलाची आपण अपेक्षा करून ठेवतो की मला एवढं ह्या कर्माचं माझं फळ भेटलं पाहिजे. आणि विरक्त म्हणजे काय, मी काही केले मला माहीत नाही, मी का केलं, कशासाठी केलं, मी केले, त्याचं काय फळ भेटणार आहे हे मला माहीत नाही. कर्म फळाची अपेक्षा करू नकोस, याला म्हणजे विरक्तपणे करत राहा. तर एकदा म्हणजे देह आपला जो आहे त्या देहभावाला आपण, जो आपला देहभाव असतो त्या देहभावाला वश म्हणजे त्याच्या आधीन न जाता काम करत राहायचं, कर्म करत राहायचं, असं म्हणजे विरक्तपण. आता आपण एकच करू शकतो, आपलं जे काही रोजचं कर्म आहे आपला संसारातलं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी हाऊसवाईफ पण आहे, वर्किंग वुमन पण आहे, पण माझ्या रोलमध्ये मला जे काही कर्म करायचे ते मी करत करत भगवंताचं चिंतन करणं हाच एक मार्ग आहे ह्या गोष्टीमधून पुढे जाण्याचा. अजून एक माहीत नाही, म्हणजे आपण पुनरपी जननम पुनरपी मननम, प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला किती आयुष्य भेटतं, किती आपण जगतो हे आपल्याला माहीत नसते. ह्या जन्मातही आपल्याला किती आयुष्य आहे, किती दिवस अजून आपण जगणार आहोत हे आपल्याला माहीत नाही. मी आज रेकॉर्डिंग करते, मी उद्या रेकॉर्डिंग करते का नाही हे पण मला माहिती नाही. कारण ही जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही. ह्या गोष्टी सोडून बाकीच्या आपल्या गोष्टी आपल्या हातात नाही. म्हणजे जे रोज जगतो, जे कर्म करतो. मी एवढं म्हणत नाही की तुम्ही दिवसभर भगवंताला पकडून बसा, त्याचं नामस्मरण करा, त्याला चिटकून बसा, पण दिवसातला 10 मिनिटं वेळ स्वतःमध्ये शांत बसून एकदा त्या परमात्म्याचं
मनन करा, चिंतन करा. ज्या गोष्टी तुम्हाला भेटल्या त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. काहींच्या नशिबात त्या गोष्टी सुद्धा नसतात. काहींना खूप खडतर प्रवासातून जावं लागतं. आणि असं नाही की आपण आज माझ्या आयुष्यात सुख आहे तर मी खूप म्हणजे मी जे दुःख भोगलं मी ते विसरून गेलं पाहिजे, किंवा ज्यावेळेस मी दुःखी असते त्यावेळेस मी जे सुख उपभोगलं ते मी विसरून गेलं पाहिजे. टाइम प्रत्येक वेळेस पुढे जाणार आहे. म्हणूनच श्रीकृष्ण परमात्मा बोलतात की ही वेळही निघून जाईल. असं नाही, कोणत्याच गोष्टीत माणसाने आसक्त राहू नये, विरक्त राहावं. सुख आलं तरी जेवढंच तेवढंच, आणि दुःख आलं तरी त्याचं जेवढंच तेवढंच. असं खूप काही सांगण्यासारखं आहे. चला वेळ आम्ही मला आवडलं पाहिजे. परत कर्मचक्रात आहे मी. प्रीती, भय व क्रोध ही ज्यांच्यापासून निघून गेली आहेत, जे मतपरायण झाले आहेत, ते जे माझा आश्रय करून राहिले आहेत, असे तप व ज्ञान यांनी शुद्ध झालेले अनेक लोक मत स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करत नाहीत त्यांची कामना नाहीशा झालेल्या असतात. जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, म्हणजे परमात्म्याच्या श्रीकृष्णाच्या भावनेने नेहमी संपन्न असतात, माझ्या सेवेकरिता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जो संतोष पावलेला असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, फार काय तीर्थांना पवित्रता देणारे जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात. ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडताच उजरत नाही. सांग बरे, गंज व काळीमा हे पितळेचे 2 दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काही निराळी जरुरी आहे. त्याप्रमाणे यमनियमांनी कढवून जे निघाले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूप झाले, यात संशय कसला. जे असे मला भजतात त्यांनाच तसाच मीही भजतो, तसेच फळ देतो. हे पार्था, मनुष्य मात्र सर्व प्रकारांनी स्वभावतः माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. म्हणजे आजच्या भागात शेवटी परमात्मा बोललाच की जे मला भजतात त्यांना तसाच मी भजतो. म्हणून रोज आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीमध्ये आपण काहीच करत नाही, आपल्याकडून हा परमात्मा करून घेत असतो. असा विचार करून गोष्टी करत राहायच्या. त्यावेळेसच मग श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्याला तशी बुद्धी देतो की त्या गोष्टी कशा करायच्या. सो झालेली आज माझ्या छोट्या बुद्धीने केलेले हा मध्ये निरूपण चांगले असेल तर त्याचा अवलंबन करा, आणि चुकले असेल तर ते माऊलींच्या चुकले असेल तर ते सोडून द्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. ही सेवा नाही, ही माझंच स्वतःचं जे काही आतापर्यंत पातक घडलं असेल माझ्या हातून, त्यातून मी जसं बोललेलं की माझी बॅलन्स शीट, पाप पुण्याची बॅलन्स शीट मला इक्वल करायची. इक्वल रादर दॅन पुण्याचा संचय जास्त करण्यासाठी हे मी रोजचा आता चालू केलेला आहे.
सो थँक्यू सर्वांना, तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल. रामकृष्ण हरी.